नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुका येथे मालपाणी उद्योग समूह हे गायछापचा व्यवसाय करत आहेत। गोमातेचे नाव असलेले तंबाखूच्या उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सचिव विद्या गाडकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे। सदर निवेदनाचा शासनाने गांभीर्याने विचार करून हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या गोमाता असताना आमच्या धर्माचे प्रतीक असलेल्या गोमातेची विटंबना केल्यास अनेक वर्ष व्यवसाय करणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाला धडा शिकवण्यासाठी त्वरित गायछाप जर्दा ही तंबाखू उत्पादन बंद करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत। तसेच हे उत्पादन त्वरित बंद न केल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रदेश सचिव विद्या गाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे। आमच्या अहमदनगर अहिल्यानगर नामांतरण झालेल्या जिल्ह्याचं संगमनेर येथे सुप्रसिद्ध संगमनेर या ठिकाणी मालपाणी उद्योग समूहाचा गायछाप हा तंबाखूचा ब्रँड गेले कैक वर्ष चालू आहे। शेकडो वर्ष आले, 100 वर्ष निदान या उद्योग समूहाला इथे झालेले आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे तंबाखूचं प्रोडक्ट आहे, ह्या तंबाखूच्या प्रोडक्टवरती क्लिअर लिहिलेलं आहे टोबॅको युजर डाय यंगर। ओके, तंबाखू सेवन याने अकाल मृत्यू। त्याचबरोबर याच्यावरती जे त्यांचा सिम्बॉल आहे तो गायीचं चित्र आहे, गोमातेचं चित्र आहे याच्यावरती। त्याचबरोबर नाव सुद्धा गायछाप तंबाखू असं दिलेलं आहे। मला एक प्रश्न सगळ्यांना विचारावासा वाटतो, आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला माते समान दर्जा दिलेला आहे। आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देवांचं गायीमध्ये स्थान आहे आणि ह्या गोमातेच्या नावाचा गेले कैक वर्ष झाले उपयोग तंबाखूच्या ब्रँडसाठी व्हावा, इथपर्यंत जर आपली दखल कुणी घेत नसेल, जनता घेत नसेल आणि आम्ही गोमाता प्रेमी त्या गोमातेला वाचवण्यासाठी कैक पटीने आम्ही कष्ट करत असतो। मग या गोष्टीचा सरकारने अगदी लवकरात लवकर विचार करावा, कारण हे जे प्रोडक्ट आहे तंबाखू, हे प्रोडक्ट अनेक आजारांना आमंत्रण देतं, कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतं, मृत्यूला कवटाळणी या प्रोडक्टमुळे मिळते आणि अशा प्रोडक्टला जर गोमातेसारखं पवित्र नाव जर देण्यात येत असेल तर याचा गंभीरपणे सरकारने दखल घेतली पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे।